नमस्कार. मी सौ चित्रा ताम्हनकर, पुणे. लेखक श्रीयुत अशोक कोठारे लिखित आणि ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित महाभारत मराठी अनुवाद या ग्रंथाचं अभिवाचन करणार आहे. खंड 22, अज्ञातवास पर्व भाग 5. उद्योग पर्व पुढे चालू. आज आपण ऐकणार आहोत कर्णविवाद पर्व भाग 140. धृतराष्ट्र विचारतात, अरे संजया, भर सभेतून कृष्ण कर्णाला घेऊन कुठे शहराबाहेर गेला ते सांग. गोविंद त्या राधासुताला समजावण्यासाठी काय बोलला ते मला सांग. कृष्ण कर्णाशी कसा बोलत होता ते मला सांग. तो त्याला रागात बोलत होता की समजावणीच्या शांत आवाजात बोलत होता? कसं बोलत होता ते मला सांग. त्यावर संजय सांगतो, ऐका राजन, मी सगळं नीटपणे सांगतो आपल्याला. मी कृष्णाचं दम देण्यासाठीचे आणि समजावणीसाठीचे असे जे उद्गार जे राधासुताशी बोलताना होते ते त्या क्रमाक्रमाने आपल्याला सांगणार आहे. वासुदेव राधासुताला म्हणाले, तू अनेक ब्राह्मणांची पूजा केली आहेस जे वेदशास्त्र जाणतायत. त्यांच्याकडून तू सत्य समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहेस. त्यामुळे वेदात जे अंतिम सत्य आहे त्याची माहिती दिलेली आहे ती तू समजलेला आहेस. तुला सूक्ष्म सूचना ज्या वेदात दिलेल्या आहेत त्यासुद्धा जाणता येतात आणि तू जाणतोस. त्याप्रमाणे कुमारी मातेला 2 प्रकारचे पुत्र होऊ शकतात, कनित आणि सहोद असं त्यांना म्हणतात. त्या बालकांसाठी पुढे त्या कुमारिकेचा नवरा त्याचा पिता समजला जातो. अरे कर्णा, तू अशा प्रकारे जन्माला आलेला आहेस, त्यामुळे नैतिकदृष्ट्या पंडू हा तुझा बाप ठरतो. त्याप्रमाणे तू राजपुत्र ठरत होतास अगदी पहिल्यापासूनच. त्याप्रमाणे तुझ्या पित्याला कुंतीपासून म्हणजेच तुझ्या मातेपासून आणखीन मुलं झाली आहेत, म्हणून ती तुझी भावंडं ठरतात. तुझी आई वृष्णी घरातली म्हणून तू सुद्धा एक वृष्णीच आहेस. म्हणजे आपण फार जवळचे आप्त आहोत हे प्रथम तू लक्षात घे. आता पांडवांना समजू दे की तू त्यांचा भाऊ आहेस जो तिला युधिष्ठिराच्या आधी झालेला आहे. तू सर्वात मोठा पुत्र आहेस पंडूंचा, म्हणून ते सगळे पांडव. त्यांची मुलं आणि सुभद्राची मुलं तुझे पाय धरण्यास योग्य ठरतात. पांडवांच्या मदतीने जमलेले सगळे राजे त्याप्रमाणे अंधक आणि भोज वृष्णी तुझ्या पायाशीच येतील. ते सगळे राजे त्यांच्या राण्या चांदीच्या कलशातून सुगंधी पाण्याने, त्याशिवाय रत्न वनस्पती असं सगळंच तुझ्या राज्याभिषेकासाठी तयार असतील. त्याचवेळी द्रौपदीसुद्धा तुझी पत्नी म्हणून तुला मिळेल. ब्राह्मण धौम्य तुझ्यासाठी अर्घ्य देतील. सगळे पांडवांचे पुरोहित तुझ्या राज्याभिषेकाच्या विधी संपन्न करतील. आम्ही सगळे तुला पृथ्वीच्या राज्याचा अधिपती म्हणून घोषित करू, त्यात मी सुद्धा अशीनच. युधिष्ठिर तुझ्या शिरावर छत्री धरेल. तुझ्या मागून तो त्याच्या रथाने येईल. तुझा अभिषेक झाल्यावर कुंतीचा मुलगा महारथी भीम तुझ्या शिरावर शुभ्र छत्री धरेल. अर्जुन तुझ्या रथाचं सारथ्य करेल आणि त्यानंतर नकुल आणि सहदेव, द्रौपदीचे 5 पुत्र, पांचाल परिवार, शिखंडी, अंधक, वृष्णी तुझ्या रथाच्या मिरवणुकीत त्या मागून चालत असतील. तू तुझ्या सत्तेचा आनंद उपभोगत राहा. तुझे बंधू तुझ्या आज्ञेचं पालन करतील. तुझ्या सन्मानार्थ पांडव विविध पूजा जप यज्ञ करतील. सगळे दशरथ आणि दर्शना तुझे नातेवाईक म्हणून तुला मदत करतील. ते द्रविड, कुंतल, आंध्र, तलाचर, शुचूप आणि वेणूप सगळे प्रजाजन तुझ्या मागून जातील. पांडव वसुसेनाच्या विजयाच्या घोषणा करतील. त्यामुळे तुझी जन्मदात्री संतुष्ट होईल. तुझ्या मित्रांना आनंद होऊ दे आणि तुझे शत्रू तडफडत राहू देत. आजच्या दिवशी तुम्हा भावंडांच्या मिलनाचा दिवस म्हणून साजरा होऊ देत. इथेच आपण कर्णविवाद पर्व भाग 140 संपवणार आहोत. भाग 141. कर्ण ते ऐकून म्हणतो, निःसंशय अरे केशवा, तू तुझ्या प्रेमापोटी हे मला सांगतोयस. माझं भलं व्हावं अशी तुझी इच्छा आहे हे सुद्धा मला समजलं आहे. अरे वृष्णींच्या घराण्यातील कृष्णा, तू जे सांगतोयस ना ते सगळं मला माहिती पण आहे.
नैतिकदृष्ट्या मी पंडूंचा मुलगा आहे आणि वेदातील आदेशानुसार मी कुमारिकेचा मुलगा आहे. मी सूर्यापासून तिच्यात जन्म घेतलेला आहे हे मला माहीत आहे. सूर्याच्या परवानगीने ती मला नदीत सोडते हे सुद्धा मला समजलेलं आहे. मी अशा प्रकारे ह्या जगात आलेलो आहे. परंतु कुंती मातेने माझ्या भवितव्याचा विचार केलाच नव्हता. जेव्हा ती मला त्या नदीत सोडत होती ती फक्त तिच्या इब्रतीचा विचार करत होती हे सुद्धा मी जाणतो. त्या उलट सूत अधिरथ आणि माझी आई राधा यांनी मला पाहताच नदीच्या पात्रातून बाहेर काढलं आणि त्याच वेळी माझ्या आईच्या स्तनात दूध भरलं आणि मी त्या दुधाचा पहिला घोट पिऊन मोठा झालो आहे हे मी कसं विसरू. अरे कृष्णा, तिने माझं हगणं मुतणं काढलेलं आहे. तू सांग, तसे उपकार काही भोगांसाठी विसरू शकतो का? माझ्यासारखाला ते शोभणारं नाही आहे. मी तिचं दूध पिऊन तिचा सूत पिंडाचा झालेलो आहे. त्याप्रमाणे माझे पिता अधिरथ यांनी माझे काय काय लाड केलेले आहेत. मला वळण लावलेलं आहे. माझ्या शिक्षणासाठी ते कुरु राजाच्या पदरी सेवक झाले आहेत. मला द्रोणाचार्यांच्या गुरुकुलात घातलं आहे. किती किती त्यांनी माझ्यासाठी केलं ते मी कसं विसरू शकतो रे. ते ज्याने धर्मशास्त्राचा अभ्यास केला आहे ना त्याला तसलं वागणं शोभेल का? असंच करून मी माझ्या पालक मातापित्यांचे ऋण फेडावं असं तुला वाटतं का? माझं सगळे लहानपणचे विधी त्यांनी त्यांच्या सूत घराण्याच्या रिवाजानुसार केलेले आहेत आणि यथावकाश माझं लग्नसुद्धा त्यांच्याच घराण्यातल्या मुलीशी लावलेलं आहे. आता मी ते संस्कार कसे तोडू? त्या लग्नापासून मला मुलं आणि नातवंड झालेली आहेत. ती नाती मी कशी विसरू? हे सगळं आता असं पक्क झालेलं आहे की ते बदलणं शक्य नाही. मला त्या पांडवांच्या गादीचा बिलकुल लोभ नाही आहे. माझे सूत नातेवाईक मला जास्त प्रिय आहेत. मी कधीही कृतज्ञ होऊ शकणार नाही. कोणतंही प्रलोभन मला ते करू देणार नाहीत. अगदी पृथ्वीचं राज्यसुद्धा मला ते करण्यास भाग पाडू शकणार नाही. दुसरं असं की गेली 13 वर्ष मी राजसत्ता उपभोगत आहे दुर्योधनाच्यामुळे. त्यात मला समाधान आहे. मी त्या काळात अनेक यज्ञ केलेले आहेत. सूतांच्या पद्धतीने ते यज्ञ मी करतही आलेलो आहे. माझ्या घरचे सगळे विधी सूतांच्याच रीतिरिवाजानुसार होत आलेले आहेत. ते एकदम मी कसे बदलू? माझे सगळे आप्त सूत कुलीन आहेत. ते मी कसे सोडू? माझ्या ताकदीवरच जर दुर्योधनाने पांडवांना आव्हान दिलेलं आहे त्याचे माझ्यावर किती उपकार आहेत ते तर तू जाणतोसच. मी अर्जुनाचा प्रतिस्पर्धी राहणार आहे हेही निश्चित आहे. मृत्यू येवो किंवा न येवो हे युद्ध तर होणारच आहे. आता मी दुर्योधनाला दगा देऊ शकणार नाही. तू कोणतंही प्रलोभन माझ्यापुढे ठेव, त्याचा काहीही परिणाम होणार नाही. मी दुर्योधनाबरोबरच राहणार आहे अगदी शेवटपर्यंत. जर मी आणि अर्जुन द्वंद्व करू शकलो नाही तर ते आम्हा दोघांच्या नावाला काळीमा फासण्यासारखंच होईल. मला माहीत आहे तुझा उद्देश हितचिंतकाचाच आहे, परंतु तू सुद्धा माझी बाजू समजून घे ना. पांडव तुझे सर्वस्वी ऐकतात, त्यामुळे तू जे काही बोलतोयस किंवा बोललायस तसं सगळे तू करून घेशील त्यांच्याकडून, यात मला काहीच शंका नाही आहे. पण मी तुला विनंती करतो की हा जो संवाद आपल्यात झालेला आहे त्याची इतर कुणालाही खबरही होऊ देऊ नकोस. त्यातच सर्वांचं भलं आहे. जर युधिष्ठिराला समजलं की मी त्याचा सर्वात मोठा बंधू आहे तर तो सर्वात प्रथम मला येऊन माझ्या पाया पडेल आणि ते मला योग्य वाटत नाही. त्यामुळे माझी मोठी पंचाईत होईल. त्याचवेळी जर हे अफाट साम्राज्य माझं झालं तर मी ते दुर्योधनाला देऊन टाकीन, जे सुद्धा अयोग्यच ठरेल. कारण तुला माहीत आहे माझी इच्छा आहे की ह्या युद्धानंतर युधिष्ठिरच सार्वभौम राजा म्हणून गादीवर बसला पाहिजे, कारण तोच खरा लायक आहे. कारण तो शंतनूच्या परंपरेचा खरा प्रतिनिधी आहे, मी नाही, हे तू समजू शकतोस. माझ्यासारख्याने अशा घनघोर युद्धात वीरगती मिळवणंच श्रेयस्कर आहे. अरे कृष्णा, ही वेळ आहे मी द्रौपदीची माफी मागण्याची. मला माहीत नाही ती मला माफ करणार की नाही. तिला सांग, हा राधासूत तिच्या क्षमेची भीक मागत आहे. ज्यांना ऋषिकेश मार्गदर्शक आहे ते जिंकले पाहिजेत. त्यासाठी युधिष्ठिराबरोबर भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव
त्यांची मुलं आणि द्रौपदी हेच त्या गादीसाठी योग्य आहेत. माझ्यासारख्या अभाग्याने मरणच योग्य आहे, कारण मला जन्मदात्या आईने टाकलं, त्याला असं मरणच शोभतं. शंतनूच्या घराण्याचे संस्कार असलेल्या पांडवांच्यात मी जाऊन बसणं शोभणार नाही, ज्याच्यावर सुतांचे संस्कार झालेले आहेत. मी त्यांच्या योग्यतेचा राहिलेलोच नाही आहे. तुमचे सगळे साथी जे सच्चरित्र आहेत, त्या दृष्टद्युम्न आहे, पांचाल देशाचा राजपुत्र आहे, सत्यकी आहे, उत्तमानस आहे, युधामन्यू आहे, सोमकाचा राजपुत्र आहे, छेडीचा राजा आहे, शिखंडी, कैकया, कुंतीभोज, सैन्यजीत, विराटाचा शंख. आपण स्वतः हे सगळे पुण्यप्रभावी आहात. तेच जिंकले पाहिजेत हेही मी समजू शकतो. मला वाटतं युधिष्ठिर आधीच जिंकलेला आहे आणि त्याचं राज्य आलंसुद्धा आहे. फक्त काही वेळांचा अवधी उरलेला आहे. एक महान यज्ञ होणार आहे हे मी पाहत आहे. जनार्दन त्याचं उपाद्रहत्री हसणार आहे. अध्वर्यू सुद्धा तेच आहेत आणि त्या यज्ञात चिलखत नेसलेला कपिध्वज असलेल्या रथात होत्री असेल. त्यांचं गांडीव यज्ञाची शिडी असेल. त्यात मरणारे योद्धे त्या यज्ञात हवनं असतील. युद्धातील आयुध इंद्र, पशुपत, ब्रह्मा, स्थूनकर्ण जी अर्जुन वापरणार आहे त्यांना मंत्रून घेईल ते यज्ञाचे मंत्र असतील. अर्जुन त्याच्या जन्मदात्यासारखा अथवा त्याहीपेक्षा जास्त हिंमतवान असेल. अभिमन्यू मुख्य मंत्र असेल. तो हत्तींचा चुराडा करणारा, मोठ्यांदा ओरडणारा, भयंकर लढणारा भीम त्या यज्ञात युद्धगत्री असेल आणि प्रस्तोत्रीसुद्धा तोच असेल. सदैव जपात आणि ध्यानात रमणारा युधिष्ठिर स्वतः ब्रह्म असेल त्या यज्ञासाठी. रणवाद्य ज्यांचा आवाज आकाशात जाईल ते आमंत्रण असेल यज्ञासाठी. क्षात्रतेजाने चमकणारे नकुल आणि सहदेव यज्ञात आहुती देणारे व्याध असतील. रंगबेरंगी रथ, अरे गोविंदा, वधाचे पशु बांधण्याच्या जागा ठरतील. काटेरी बाण, भाले यज्ञात चमच्याने काम करतील. ज्यातून विजयाचं अमृत पांडव त्यांच्यांनाच पिण्यास देतील. विविध साधनं आणि इतर कामात वापरली जातील त्या यज्ञात. मरणाऱ्या योद्ध्यांचे रक्त तुपाचं काम करीत असतील. द्रोण, कृप आणि त्यांचे शिष्य सदस्यांचं काम करणार आहेत. गांडीवातून मारलेले बाण आणि इतर क्षेपणास्त्र सोम वाटणाऱ्या वाटकांचं काम करतील. सत्यकी प्रमुख अध्वर्यूचं काम करत असेल. दुर्योधनाला मुख्य कर्ता म्हणून उभं केलं जाईल. ते त्याचं सैन्य, त्याची पत्नी असेल. जेव्हा रात्री त्या यज्ञाचे विधी सुरू होतील, घटोत्कच त्यावेळी व्याधाची भूमिका करत असेल. दृष्टद्युम्न जो यज्ञातून आला तो ह्या यज्ञाचं मुख असेल. कृष्णा म्हणजे द्रौपदी त्या यज्ञाची दक्षिणा असेल. अरे कृष्णा, हे मी तुला मनापासून सांगतोय. मला माझ्या कुकर्माचा पश्चात्ताप होत आहे. जे माझ्याकडून झालं ते मी आता बदलू शकत नाही. पण मी तुला सांगतो, जे घडलं ते माझ्याकडून अनवधानाने झालं हे तरी तू मान्य करशील. दुर्योधनाच्या उपकाराखाली मी इतका दबलो गेलो आहे की त्यामुळे जे घडलं ते घडलं माझ्याकडून. अरे कृष्णा, तू पाहशील मी अर्जुनाच्या बाणांनी मेलेला असेन. त्यावेळी या यज्ञाची पुनच्छिती सुरू होईल. जेव्हा कुंतीचा दुसरा पुत्र दुःशासनाचं रक्त पीत असेल तो सोम पिण्यासारखा असेल. जेव्हा दृष्टद्युम्न आणि शिखंडी द्रोण आणि भीष्माला मारतील तेव्हा या यज्ञाचा विधी काही काळासाठी थांबवलेला असेल. जेव्हा महाबली भीम दुर्योधनाचा वध करील तेव्हा हा यज्ञ जो धृतराष्ट्राच्या मुलांनी प्रारंभ केलेला आहे तो संपेल. मेलेल्या कौरवांच्या विधवा गांधारीबरोबर जेव्हा त्या रणभूमीवर आक्रोश करत असतील तेव्हा गिधाडं, कोल्हे, लांडगे तिथल्या मृतांचे देह खात असतील तेव्हा अरे कृष्णा, ह्या यज्ञानंतर स्नान केलं जाईल. कृष्णा, मी तुला प्रार्थना करतो, त्या प्राचीन परंपरेत वाढलेल्या क्षत्रिय कुळांचा अशा रीतीने नाश होऊ देऊ नकोस. कुरुक्षेत्री ते क्षत्रिय त्यांच्या आयुधाने एकमेकांना ठार मारणार आहेत. तुझ्या मनात काय आहे ते तू साध्य करणार आहेस हेही मी जाणतो. जे मरतील त्यांना तू स्वर्गात जागा देण्याची कृपा करावीस अशीच मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. जोपर्यंत ते डोंगर आणि ह्या नद्या आहेत तोपर्यंत ह्या युद्धाची कथा
अजरामर राहील असं वाटतं. ब्राह्मण या युद्धाची कथा सांगत असतील. युद्धात जे क्षत्रिय मिळवतात ती त्यांची खरी संपत्ती असते. युद्धाच्या वेळी तुझ्या अर्जुनाला माझ्यासमोर आणून ठेव आणि हे आपलं संभाषण कोणालाही समजणार नाही असं मात्र बघ. इथेच आपण 140वा भाग संपवणार आहोत. भाग 142. संजय म्हणतोय. कर्णाचं ते ऐकून कृष्ण स्मित करत विचारतो, अरे कर्णा, तुला मी दिलेलं पृथ्वीचं राज्य खरोखरच नको आहे का रे? पांडवांचा विजय तर निश्चितच आहे. त्याकरता आता दुर्योधनाला सोडून तू त्यांच्यात आलास तर ते तुझ्या सूत कुटुंबाच्या भल्याचंच होणार आहे. पांडवात आलास म्हणून तू तुझे सूत आप्त सोडावेस असंही मी सुचवत नाही आहे. अरे तुझी माता, मी स्वतः, आपण सगळे सूतच आहोत. पांडवांचा ध्वज फडकत राहणार आहे याबद्दल शंकाच नको. दैवी कारागीर बहुमनाने त्यासाठी रथाचा स्तंभ तयार केलेला आहे. त्यावर विविध स्वर्गीय प्राणी खेळत आहे असं दाखवलं आहे. तो ध्वज इंद्राच्या ध्वजासारखा देखणा आहे. तो पांडवांचा जय दाखवत आहे. त्याचा व्याप 1 योजन इतका आहे. तो सर्वत्र पसरलेला आहे. अर्जुनाचा तो स्तंभ तेजाने चमकत आहे. त्याला कोणीही अडवू शकणार नाही. तो तुला युद्धाच्या वेळीच दिसेल. तो स्तंभ कशानेही अडवला जाणार नाही. जेव्हा युद्ध होईल तू पाहशील अर्जुनाचा रथ त्याच्या शुभ्र घोडे खेचत असतील. अर्जुन त्याची विविध दैवी आयुध वापरत असेल. इंद्र, अग्नेय, अफ्रुत अशी ती असतील. जेव्हा गांडीवाचा टणात्कार तुला ऐकू येईल तेव्हा आकाशात ढगांचा गडगडाट झाल्यासारखं होणार आहे. त्याचवेळी कृत, त्रेता आणि द्वापार युगाची लक्षणं देखील नाहीशी होतील आणि फक्त कलियुगच दिसेल. कारण या युद्धापासून कलियुगाचा आरंभ होणार आहे. जेव्हा तू पाहशील युधिष्ठिर तप आणि जप सामर्थ्याने सज्ज असा त्याच्या सैन्याचं मार्गदर्शन करत आहे, तेव्हा कृत, त्रेता आणि द्वापार युगांची लक्षणं नाहीशी होतील आणि फक्त कलियुगच आढळेल. जेव्हा तू पाहशील भीमसेन त्याच्या गदेने संहार करत दुःशासनाचं रक्त पित आहे, तेव्हा कृत, त्रेता आणि द्वापार युगांची लक्षणं नाहीशी होतील आणि फक्त कलियुगच आढळेल. जेव्हा तू पाहशील अर्जुन द्रोणांना शह देत आहे, शंतनूची मुलं, दुर्योधन, जयद्रथ सगळेच लढण्यासाठी एकमेकांवर तुटून पडत आहेत, तेव्हा कृत, त्रेता आणि द्वापार युगाची लक्षणं नसतील तर फक्त कलियुगच आढळेल. जेव्हा तू पाहशील की माद्रीची 2 मुलं शत्रुपक्षांच्या रथांचा चुराडा करत आहेत, धृतराष्ट्राच्या सैन्याचा विध्वंस करत आहे, तेव्हा कृत, त्रेता आणि द्वापार युग नसतील तर फक्त कलियुगच असेल. अरे कर्णा, परत जाशील तेव्हा द्रोण आणि कृपांना सांग की हा महिना फार प्रसन्न करणारा आहे. खाद्य पेयांची काहीही कमी नाही. झाडं फळांनी डवरलेली आहेत. माशा मात्र कुठेही घोंगावत नाही आहेत. रस्ते चिखलाने बरबटलेले नाही आहेत. पाण्याची रुची चांगलीच आहे. हवा फार उष्ण किंवा थंडसुद्धा नाही. 7 दिवसानंतर नवीन चंद्र उगवणार आहे. त्या मुहूर्तावर हे आपण युद्ध प्रारंभ करू, कारण त्या दिवसानंतर इंद्राचं प्राबल्य असेल. तिथे सभेत जमलेल्या सगळ्या राजांनासुद्धा सांग, जे दुर्योधनाचे दोस्त आहेत त्यांनीसुद्धा लढण्याची तयारी करावी. इथेच आपण 142वा भाग संपवणार आहोत. भाग 143. संजय पुढे धृतराष्ट्राला सांगतो. ते माधवाचं हितकारक आणि उपयोगाचं बोलणं ऐकल्यावर कर्ण कृष्णाची पूजा करतो आणि त्याला म्हणतो, तुला सगळं माहीत असताना मला पटवण्याचा प्रयत्न तू का करत होतास? शकुनी, मी स्वतः, दुर्योधन आणि दुःशासन आणि इतर कौरव अशा आमच्या कारणाने ते युद्ध तू आयोजत आहेस, ज्यात सारी क्षत्रिय प्रजा मरणार आहे आणि पृथ्वी रक्ताने माखली जाणार आहे, ज्यात पांडव आणि कौरव त्यांच्या दोस्त राजांच्या मदतीने ते युद्ध करणार आहेत आणि ते सगळे यमाच्या दारी जाणार आहेत. भिववणारी दृश्य दिसत आहेत. ती दृश्य पाहणाऱ्यांचे रोमांच ताठ झालेले आहेत. ते दाखवत आहेत की त्या युद्धात पांडव जिंकणार आहेत आणि कौरव हरणार आहेत. शनिग्रह रोहिणी नक्षत्रात अडकलेला आहे.
त्या परिस्थितीत पृथ्वीवर आकांत होतो. ग्रह मंगळ ज्येष्ठाकडे सरकत आहे, अनुराधाजवळ सुद्धा जात आहे. याचाच अर्थ पृथ्वीवर मोठा नरसंहार होणार आहे. ग्रह गुरु चित्रा नक्षत्राला सह देत आहे. चंद्रावरील डागांच्या जागा बदललेल्या आहेत. राहू सूर्याकडे झुकलेला आहे. अशनी आकाशातून पावसासारख्या पडत आहेत. त्यांचे आवाजही भयंकर आहेत. हत्ती भयंकरपणे चित्कार करत आहेत. घोडे रडत आहेत. त्यांचं खाण्याकडे लक्ष दिसत नाही. ही सगळी महाभयंकर अरिष्टांची लक्षणं आहेत. कौरवांच्या सैन्यातील हत्ती आणि घोडे कमी खातात पण जास्त हकतात. हे पराजयाचं लक्षण मानलं जातं. त्याउलट पांडवांच्या छावणीतील हत्ती आणि घोडे मजेत असल्याचं दिसतंय. सगळेच शुभशकुनी पक्षी, मोर, हंस, करकोचे, चित्तक, जैवजीवा पांडवांच्या छावणीकडे दिसतात. परंतु कौरवांच्या छावणीकडे अशुभ पक्षी जसे गिधाड, कावळे, घुबड, कोल्हे, लांडगे, माशा आढळत आहे. कौरवांच्या छावणीत नगारे वाजत नव्हते. पांडवांच्या छावणीतील नगारे न वाजवता वाजत होते. सूर्याच्या भोवती काळं खळं पडलेली होती. तर दुर्योधनाच्या छावणीतील विहिरीतून मोठमोठे आवाज येत होते. ती हरण्याचीच लक्षणं आहेत. संध्या आणि उषक्काली तसं दिसणं वाईट समजलं जात होतं. कोल्हेकुई हैराण करत होती. काळी पंख आणि लाल पाय असलेले पक्षी रात्रीच्या प्रहरी कौरवांच्या छावणींवर घिरट्या घालत होती. ही सगळी हरण्याचीच लक्षणं होती. दुर्योधन ब्राह्मणांचा तिरस्कार करतो. त्याशिवाय शिक्षकांचा आणि त्यांच्या सेवकांचा सुद्धा मान राखत नव्हता. दुर्योधनाच्या छावणीच्या पूर्वीकडील क्षितिजावर रक्तरंग आकाशात दिसत होते. दक्षिणेकडे शस्त्रांचा आणि पश्चिमेकडे मातीचा रंग दिसत होता. जणू काही मृत्यू ते छावण्यांच्या भोवती घुटमळत आहे. संजय पुढे सांगतो, त्याला असं दृश्य दिसलं. त्यात युधिष्ठिर त्याच्या भावांबरोबर 1000 स्तंभ असलेल्या वाड्यात जात आहे. त्यांच्या अंगावर पांढरे शुभ्र वस्त्र आहे. त्यांच्या डोक्यावर शुभ्र शिरवस्त्र होती. ते नंतर त्यांच्या आसनावर बसलेले दिसत होते. त्याच दृश्यात त्याला दिसतं की जनार्दनाला मी पाहतो. सगळी पृथ्वी लाल झालेली आहे. युधिष्ठिर हाडांच्या ढिगारावर चढत आहे आणि तो मजेत दूध पिताना मला दिसत होता. दुसऱ्या दृश्यात मी पाहतो की कृष्णाने दिलेली पृथ्वी युधिष्ठिर गिळत आहे. मला वृकोदर त्याच्या गदेसह दिसला की एका शिखरावरून कोणाला तरी आव्हान देत आहे. तो सुद्धा पृथ्वी खात होता. तो सगळ्यांना ठार मारणार असं वाटत होतं. आणखीन एका दृश्यात मी पाहतो की अर्जुन त्याच्या गांडीवासह शुभ्र रंगाच्या हत्तीवर कृष्णाबरोबर बसलेला आहे. त्या अवस्थेत तो खूपच सुंदर दिसत होता. मला खात्री आहे की तू, अरे कृष्णा, दुर्योधनाचे सगळे राजे आणि त्याचं सैन्य नष्ट करणार आहेस. मला दिसतंय की नकुल आणि सहदेव सत्यकीबरोबर एका सुंदर रथात बसलेले आहेत. तो रथ माणसं खेचत होती. त्यांच्या हातात जिंकल्यानंतर जशी कंकणं घालतात तशी होती. त्यांच्या डोक्यावर छत्री माणसांनी धरलेली होती. मला आणखीनही असं दिसलं की कौरवांच्या बाजूचे तिघे म्हणजे अश्वत्थामा, कृप, कृतवर्मन त्यांच्या डोक्यावर पांढऱ्या रंगाचे टोप होते. इतर राजांच्या माथ्यावर मात्र लाल रंगाचे टोप होते. मला आणखीनही असं दिसलं की भस्म आणि द्रोण उंटाने ओढलेल्या गाडीत बसलेले होते. त्यांच्या पुढून मी आणि धृतराष्ट्राचा पुत्र चालत आहोत. आम्ही अगस्त्यांच्या आश्रमाकडे जात आहोत. याचाच अर्थ आम्हाला लवकरच यमाच्या घराकडे जावं लागणार आहे. मला असंही दिसतंय की सगळा क्षत्रिय वर्ण त्या गांडीवाच्या माऱ्यात सापडणार आहे. पृथ्वीचा नाश होणार आहे. ते ऐकून कृष्ण बोलतो, अरे सगळ्या पृथ्वीचा नाश माझ्या आज्ञेने होणार आहे. जेव्हा नाश होणार असतो तेव्हा अशी दृश्य दिसतात. कर्ण त्याला म्हणतो की त्या युद्धात सगळं नष्ट झाल्यावर आपण पुन्हा भेटू, नाही तर स्वर्गात निश्चितच भेटू. ते सांगितल्यानंतर संजय पुढे सांगतो, कर्ण कृष्णाला घट्ट मिठी मारतो. त्यानंतर तो त्याच्या रथातून उतरतो, स्वतःच्या रथात बसतो. त्यानंतर तो निराश मन असलेला राधासूत आमच्याबरोबर परत येतो. इथेच आपण 143वा भाग संपवणार आहोत. भाग 144. वैशंपायन पुढे सांगतात की कृष्णाची
शांततेसाठीची शिष्टाई अयशस्वी ठरल्यानंतर कृष्ण पांडवांच्या ठिकाणी निघतो. तेव्हा विदुर कुंतीला म्हणतो, अहो दैवी पुत्रांची माता, आपण जाणता की माझा कल सदैव शांततेकडेच असतो. मी कितीही ओरडलो तरीही दुर्योधनाचे कान उघडतच नाहीत. युधिष्ठिराकडे छेड्डी आहेत, पांचाल आहेत, कैकेयी आहेत, भीम, अर्जुन, कृष्ण स्वतः, युयुधन, माद्रीची दोघं आणि त्यांचे दोस्त राजेही आहेत. ते अजूनही उपप्लव्यातच राहत आहेत. त्या सगळ्यांचा उद्देश चांगुलपणा वाढवण्याकडेच आहे. राजा धृतराष्ट्र वृद्ध झाला आहे, पण त्याला शांतता नको असं दिसतंय. त्याचा लोभ, त्याचा गर्व त्याला ते करू देत नाही आहे. त्याच्याकडे सगळे वाईटपणात रमणारेच जमलेले आहेत. त्यात जयद्रथ आणि कर्ण प्रमुख आहेत. त्याबरोबर दुःशासन, शकुनी सगळं बिघडवणारेच आहेत. त्या वाईट लोकांचं चांगल्या लोकांशी जे वागणं होईल त्याची कटुफळं आता त्यांना भोगावी लागणार आहेत आणि त्याचे परिणामस्वरूप सगळ्यांचा मृत्यू होणार आहे. कृष्णाला शांतता आणता आली नाही म्हणून पांडव लवकरच युद्धाला प्रारंभ करतील असं दिसतं. त्यामुळे माझी झोप उडलेली आहे. विदुराचं ते नैराश्यजनक उद्गार ऐकून कुंतीलासुद्धा श्वास लागतो आणि ती जोरजोराने श्वास घ्यायला लागते. ते विचार करते, धिक्कार असो त्या संपत्तीचा जिच्यासाठी सगळे मरणार आहेत. नातेवाईक एकमेकांच्या रक्ताचे पाट पाहणार आहेत. अशा युद्धात सगळे नातेवाईकच मारले जाणार आहेत. कोणी परका नाही. जग पाहत राहणार आहे, पाहत असणार आहे ती यादवी. किती मोठं दुर्दैव आहे की पांडव, चेड्डी, पांचाल, यादव एकत्र येऊन भारतांना ठार मारणार आहेत. खरं तर मी युद्धाच्या विरुद्ध आहे, परंतु जर नाही लढले तर सुद्धा दुसऱ्या प्रकारचं दुःख पदरी पडणार आहे. एका गटाचा नाश झाला की दुसऱ्याचा विजय होतो का? मला हे सगळं पाहून अतीव दुःख होत आहे. भीष्म, द्रोण, कर्ण सगळे मोठे युद्धे लढणार आहेत. ह्या कल्पनेने मला भीती वाटायला लागली आहे. द्रोण त्यांच्या शिष्याविरुद्ध लढणार आहेत. भीष्मांना पांडवांच्याबद्दल प्रेम का वाटत नाही आहे? क्षत्रियत्व प्रेमापेक्षा मोठं कधी झालं आहे? ते स्वतःच्या नातवंडांशी कसं लढू शकतात? तिथे एक नीच माणूस आहे, कर्ण. दुर्योधनाच्या मागे तो एकच आहे की ज्याच्या बळावर तो मूर्ख पुतण्या हे युद्ध खेळू इच्छित आहे. केवळ पांडवांना त्रास देणं हे एकच ध्येय त्याचं आहे. तो कर्ण फार ताकदवान आहे, ते मला सलत आहे. म्हणून मी एकदाची त्याला भेटून त्याच्या जन्माची कहाणी सांगून पाहते. कदाचित त्यामुळे तो बदलेल. कुंतीला ते सगळं आठवतं. ते ती कर्णाला सांगायचं ठरवतं आणि ते त्वरित त्या किनाऱ्यावर जाते जिथे कर्ण त्याची पहाटेची सूर्य उपासना करीत होता. त्याचा चेहरा सूर्याच्या दिशेने म्हणजेच पूर्वेकडे होता आणि कुंती त्याच्या मागे उभी राहते. त्याची प्रार्थना पूर्ण होण्याची ती वाट पाहत असते. धिप्पाड बांध्याचा तिचा मुलगा कर्ण दोन्हीही हात वर करून सूर्याचा जप करत असतो. उगवत्या सूर्याच्या उन्हाचा तिला त्रास होत होता. ती कर्णाच्या अंगावरील वस्त्राच्या सावलीत उभी राहते. सूर्याच्या तापाने कर्णाची पाठ गरम झालेली असते. त्याचा जप पूर्ण झाल्यावर तो वळून पाहतो. त्याला कुंती त्याच्या अंगाच्या वस्त्रांच्या सावलीत उभी असलेली दिसते. त्याला नवल वाटतं. तो तिला ओळखत असतो पांडवांची माता म्हणून. तो तिला वंदन करतो. तो तिला विचारण्याच्या आधी कुंती म्हणते, मुला कर्णा, मला काही तुला सांगायचं आहे ज्याचा संबंध तुझ्या जन्माशी आहे. असं बोलल्यानंतर ती त्याला सगळं सांगू लागते जे तिला कर्णाला सांगायचं होतं. ते ती सांगते. कर्ण तिचं ऐकत असतो. त्या काळात मी कुंतीभोजाच्या वाड्यात राहत होते. एकदा ऋषी दुर्वास तिथे येतात. त्यांची मी बडदास्त पाहते. मी त्यावेळी एक अज्ञानी लहान मुलगी होते. माझ्या सेवेने संतुष्ट झालेले ते ऋषी मला एक मंत्र देतात आणि सांगतात की मी जर त्या मंत्राचा जप केला आणि कोणत्या तरी देवाला बोलवलं तर तो येईल आणि मला त्याच्यापासून एक पुत्र होईल. मला त्या मंत्राबद्दल काहीच कळत नव्हतं, पण त्या वयात मुलींना त्यांच्या शरीरातील फरकाबद्दल कुतूहल असतं तसं मलासुद्धा होतं. त्या कोवळ्या वयात त्या मंत्राबद्दल मला कमालीची उत्सुकता वाटली आणि मी प्रयोग करण्याचं ठरवलं. मी एक गंमत म्हणून सूर्यदेवासाठी तो मंत्र जपला
आणि मला काही समजण्याआधीच ते सूर्यदेव माझ्यापुढे उपस्थित झाले. मला त्यांच्यापासून दिवस कधी गेले तेही समजलं नाही. मी माझी कौमार्याची मर्यादा ओलांडली होती. त्या बाळाला मी माझ्या उदरात वाढवत होते. माझ्या मैत्रिणी तिथे माझी सतत काळजी घेत होत्या. दिवस पूर्ण झाल्यावर मी तुला जन्म दिला. तू माझा आहेस. असं असताना तू माझी आज्ञा का मानत नाही आहेस? कुंती कर्णाला वेगाने विचारते आणि ते सगळं ऐकल्यावर कर्ण बोलतो. तो जे बोलतो ते आपण 144वा भाग संपल्यानंतर 145व्या भागात ऐकणार आहोत. कर्णविवाद पर्व भाग 145. कर्ण म्हणतो, मी कर्ण, राधाचा मुलगा, अधिरथाचा पुत्र आहे. आपण इथे का आहात? ते ऐकल्यामुळे अस्वस्थ झालेली कुंती त्याला सांगते की तो राधाचा नाही आहे, तर तिचा म्हणजे कुंतीचा मुलगा आहे. माझ्यावर विश्वास ठेव माझ्या मुला, असं ती पुन्हा पुन्हा विनंती करत त्याला सांगत असते. तो सूतवर्णाचा नाही आहे. तो कुंतीभोजाच्या राजवाड्यात जन्मलेला आहेस. तुझा जन्मदाता साक्षात सूर्यदेव आहे. तुझा जन्म माझ्या पित्याच्या घरात झालेला आहे. त्यावेळी तुला दिलेलं कंकण आणि चिलखत तुझ्या अंगावर जन्मतःच होती. केवळ अज्ञानामुळे तू धृतराष्ट्राच्या मुलांच्या कह्यात गेलायस. हे चांगलं झालेलं नाही आहे. आपल्या मातापित्यांचे ऋण फेडणं हेच मुलांचं कार्य आणि कर्तव्य असतं. तुझ्या धाकट्या भावाने मिळवलेली संपत्ती, जिचा पालक युधिष्ठिर आहे, ती केवळ मत्सरापोटी दुर्योधनाने कपट करून त्यांच्याकडून काढून घेतली आहे. माझी इच्छा आहे की तू आणि अर्जुन एकत्र यावं आणि ते कौरवांना दिसावं. तसं झालं तर हा वाद मिटू शकतो. कर्ण आणि अर्जुनाची नावं एकाच श्वासात घेतली जावीत अशीच माझी इच्छा आहे. जर तुम्ही दोघं एकत्र आलात तर काय अशक्य आहे ह्या जगात. तुझ्या 5 भावंडांबरोबर तू उभा राहा. सगळं जग तुमच्याच पायाशी येईल. तू उगीच स्वतःला सूत समजू नकोस रे. तो तुझा वर्ण नाही आहे. तू पार्थ आहेस, तू कौंतेय आहेस, राधेय नाही आहेस, हे तू समजून घे. इथे आपण 145वा भाग संपवणार आहोत. भाग 146. वैशंपायन पुढे सांगतात की कुंतीच्या त्या सांगण्यानंतर कर्णाला एक विलक्षण असा आवाज ऐकू येतो. तो सूर्यमंडलातून येत असतो. सूर्य त्याच्या पितृप्रेमापोटी ते सांगत असतो. तो आवाज कर्णाला सांगत असतो की ती पृथा जे बोलतीये ना ते सगळं खरं आहे. अरे कर्णा, ती जे सांगते त्याप्रमाणे तू केलं पाहिजेस. जर तसं केलंस तरच तुझं भलं होईल. वैशंपायन पुढे सांगतात की पृथाच्या विनवण्याने आणि सूर्याच्या सांगण्याने तरीसुद्धा कर्ण ते मानायला काही तयार नव्हता. तो तिला म्हणतो, अहो क्षत्रिय साहेबा, माझा तुझ्या बोलण्यावर अजूनही विश्वास बसत नाही आहे. तुझ्या आज्ञेचं पालन करण्यास मी तयार नाही आहे, कारण तू तुझं कर्तव्य केलेलं नाही आहेस. मला जन्म दिल्यानंतर लगोलगच तू मला पाण्यात सोडलेस. त्यामुळे मी तुझा राहिलेलं नाही आहे. तसं करून तू माझ्यावर अन्यायही केलेला आहेस. अशा परिस्थितीत तुला कोणता अधिकार प्राप्त होतो की तू मला कोणताही आदेश द्यावास? ज्यांनी मला आधार दिला आहे तेच माझे सर्वस्व आहेत आणि त्यांच्या आज्ञेचंच पालन मी करणार आहे. जर मी पाण्यात बुडलो असतो तर काय झालं असतं? मी जन्माने क्षत्रिय आहे हे मी तुझ्या बोलण्याने नक्की समजलो. तुझ्या त्या वागण्यामुळे माझे सगळे क्षत्रिय हक्क मी घालवलेले आहेत. ह्याच्यापेक्षा मोठा अपराध कोणी शत्रूसुद्धा करणार नाही. तुला माझी जरासुद्धा दया आली नाही. असं बेजबाबदारीचं वागूनसुद्धा तू आत्ता माझ्यावर हक्क दाखवत आहेस. जर आजसारखी परिस्थिती आलीच नसती तर तू कधीच माझा विचार केलाच नसतास. केवळ अर्जुनावरील प्रेमापोटी तुला आत्ता माझी आठवण आली आहे हे न समजण्याइतका मी काही दुधखोळा नाही आहे. तुझ्या धनंजयाला मदत करण्यासाठी जनार्दन आहे. मग मला का विनंती करतेस? तुझ्या अशा वागण्यातून तू अजून किती स्वार्थी आहेस ते स्पष्ट होत आहे. जर मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे केलं तर ज्यांनी माझ्यावर इतकी वर्ष विश्वास ठेवला त्यांचा मी विश्वासघात केला असं होईल. त्याचं काय? मी अर्जुनाला घाबरलो असं ते समजतील आणि त्याने माझी बेइज्जती होईल. त्याचं काय?
सगळेच क्षत्रिय माझ्या तोंडात शेण घालतील त्याचा तू विचार कधी केला आहेस का? त्या धृतराष्ट्राच्या मुलांनी माझ्यासाठी किती काय केलं आहे ते मी असंच विसरू शकत नाही. तो दुर्योधन मला बरोबरीचा दर्जा देतो, जणू काही मीच हस्तिनापुराचा राजा आहे, असं माझं स्थान आज इथे आहे. ते मी का घालवू? केवळ आत्ता तुला माझी आठवण झाली म्हणून? सगळ्यांशी वैर करणारा तो दुर्योधन मला किती मानतो ते तू पाहिलं आहेस ना? जसे वसू वासवाकडे नमतात तसे कौरव मला मान देत असतात. मी त्यांचा विश्वासघात करणार नाही. माझ्याच हिंमतीवर त्यांची मदार आहे. हे युद्ध होत आहे तेच मुळी माझ्या आश्वासनामुळे. कोणत्याही फालतू कारणासाठी मी त्यांचा हिरमोड करू इच्छित नाही, शकतही नाही. हीच वेळ आहे की कौरवांचे सगळे दोस्त त्यांच्या बाजूने उभे राहतील. त्यावेळी मी तुझं ऐकलं तर मोठा धोका होईल. माझ्या जीवाची बाजी लावून मी त्यांच्यासाठी पांडवांच्या विरुद्ध लढणार आहे. कौरवांनी जे उपकार माझ्यावर केलेले आहेत ते फेडण्याची हीच तर वेळ आहे. लक्षात ठेव, मी एक प्रामाणिक क्षत्रिय आहे. कदाचित तो गुण तुझ्यामुळेच माझ्यात आला असेल, पण तो आहे हे मात्र नक्की. मी कोणाचाही विश्वासघात करणार नाही आहे. मी दुर्योधनासाठी तुझ्या इतर मुलांविरुद्ध प्राणपणाने लढणार आहे. जर जमलं तर त्यांना कंठस्नानसुद्धा घालणार आहे, जे एका क्षत्रियाचं कर्तव्य असतं. असं असलं तरी मी माझ्या स्वभावाप्रमाणे चांगुलपणा सोडू शकत नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे. तसंच पित्याचं सुद्धा म्हणणं आहे की मी तुझा अव्हेर करू नये, त्यासाठी मी तुझ्यासाठी काहीतरी करू इच्छितो. त्या प्रित्यर्थ अहो क्षत्रिय माते, मी तुला आश्वासन देतो की अर्जुन सोडून दुसऱ्या कोणत्याही तुझ्या मुलांवर मी हल्ला करणार नाही. त्यांना माझ्याकडून अभय देतो. त्या सव्यसाचीला मारून मी मोठं श्रेय मिळवणार आहे. अर्जुनाने सुद्धा त्याच्या पत्नीला आश्वासन दिलेलं आहे की तो मला मारणार आहे म्हणून. त्यामुळे जर तो मला मारण्याचं आश्वासन द्रौपदीला देतो तर मी सुद्धा तसं आश्वासन दुर्योधनाला देऊ शकतो. कोणीतरी एक मरणार आहे. त्यामुळे पुन्हा अहो माता, तुमच्यासाठी 5च मुलं राहतील. एकतर धनंजय, नाहीतर मी. कर्णाचं ते बोलणं ऐकत असताना कुंती थरथरा कापत होती. ती त्या कर्णाला धरते आणि थरथरत्या आवाजात त्याला सांगते, जर तू सांगतोस ते खरं होणार असेल तर सगळे कौरव मात्र मारले जाणार आहेत. तशी भविष्यवाणी आहे. तरी तू तुझ्या 4 भावांना संरक्षण देत आहेस, त्यामुळे मला थोडासा दिलासा मिळाला आहे. मला आशा आहे की ते तुझं वचन तू प्रत्यक्ष युद्धाच्या समयी देखील विसरणार नाहीस. असं बोलून ती नंतर त्याला शुभेच्छा देते, जसा रिवाज आहे. त्यानंतर कर्ण तिला अभिवादन करतो आणि तथास्तु असंही म्हणतो. ते झाल्यानंतर ते दोघेही आपापल्या मार्गाने विरुद्ध दिशेने निघून जातात. इथेच आपला कर्णविवाद पर्व 146वा भाग संपला आहे. त्याचबरोबर कर्णविवाद पर्व हेही पर्व आपलं आपण इथे संपवणार आहोत.